नमस्कार. मी राकेश देशमुख. बोलण्यापूर्वी ही जी विद्यार्थिनी आहे, ती काय बोलते, तिच्या काय भावना आहेत, ते आपण ऐकूया. नए बालिका पूर्व वगैरह से ग्रसित होकर कैसे फैसला दे सकती है। मैं 2016 से तैयारी कर रही हूँ। मेरी जिंदगी के 10 साल बिना गलती के कैसे छीन लिए इन लोगों ने। दूसरी बात, चयन बोर्ड जैसे घटिया संस्था में वो हमारे उनके कर्मचारी बढ़ते हैं। बच्चों को पढ़ने की क्या जरूरत है। सोचो, सब कुछ पैसों से बिकता है। इन्वेस्टिगेशन एजेंसी का एडीजी रैंक अधिकारी कैसे बोल सकता है कि वो इन्वेस्टिगेशन करने में सक्षम नहीं है। 3 साल से जांच हो रही है। 3 साल से 3 साल में सिर्फ 60 बच्चों को पकड़ा है। पूरे भारत में बदनामी कर दी कि पूरे फर्जी है, पूरे फर्जी है। अरे नहीं है फर्जी, हमें फांसी दे दो। बस इनको सरकार चाहिए। हम जैसे बच्चों की कोई कीमत नहीं है। आज हमें कुचला गया है ना, कल इस देश का एक एक आदमी कुचला जाएगा। जैसे अंग्रेजों ने हमारा शोषण किया था ना, ये सरकार वैसे ही सबका शोषण करेगी। सर नहीं सुनता सुप्रीम कोर्ट। जब से भर्ती रद्द हुई है, हमारा पूरा शरीर कांपता है। हम बताए, हमारी हालत खराब हो गया। अरे हमें गोली मार देते, हम 1-2 मिनट में मर जाते हैं, लेकिन इन्होंने टॉर्चर कर रखा है सर 3 साल से। अकेले आए हैं, घर वाले भी घर वाले कौन आएगा सर। अब कोई, सबकी हिम्मत टूट चुकी। मैं खुद कांप रही हूँ, मेरे में यहाँ तक आने की हिम्मत नहीं है। और पता है सर हमें क्या बोलते हैं कि इनके री एग्जाम करवाएंगे। ये हमें कैसे बोल सकते हैं कि तुम 6 साल बाद में पढ़ के परीक्षा पास करो। हमसे नहीं होगा सर। ये लोकतंत्र बिक चुका, मर चुका है सर। इस देश को कोई नहीं बचा सकता। अब ये तानाशाही आज हमें कुछ रहना, कल को बघा किसी ती और को कुछ विद्यार्थिनी लेंगे। किती ये बस रडते, वोटों की हादरता राजनीति। फोडते ये सिस्टम में लात आणि मारती हुई व्यवस्थेला सिस्टम जाब के विचारते. नहीं चाहिए नौकरी। काय साले तुम परिस्थिती बिके हुए तिची हो झाली सब बघा. के सब। तिने भावनाशील होऊन तिने काय वेदना, तिचे दुःख हे सरकार पुढे मांडलेले आहेत. हातबल झालेली आहे. तिला जीवन नकोसे झालेलं आहे. असे हे हुशार विद्यार्थी 2026 साली जवळजवळ ही नीटची ज्यांनी परीक्षा दिली ते 22,79,743 विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली. 2026 साली 3 मेला ती परीक्षा झाली आणि 12 मेला ती परीक्षा रद्द करण्यात आली. परीक्षेमध्ये काहीतरी गैरप्रकार घडला, गैरव्यवहार झाले आणि तिला कुठेतरी त्या परीक्षेला पारदर्शकता यावी म्हणून ती परीक्षा रद्द करण्यात आली. विद्यार्थ्यांनी इतकं अभ्यास करून आज ती विद्यार्थिनी सांगत आहे का 2016 सालापासून ती अभ्यास करते. परीक्षा काय असते हे हुशार विद्यार्थ्यांना माहिती असते. किती ती ऑक्साबोक्शी रडत होती, किती रडते आणि ती भावना होऊन आपलं जे मत आहे तिने कसं प्रकट केले बघा. प्रत्येक यंत्रणा या पोखरल्या जात आहेत, पण तुम्ही आम्ही बोलायचं नाही, एक चकार शब्द काढायचा नाही. आज काय परिस्थिती झालेली विद्यार्थ्यांची सर्वांनाच माहिती आहे. आमच्या काळामध्ये आम्हीही परीक्षा दिल्या, परंतु हे असे काही प्रकार नव्हते. पूर्वपरीक्षा आमच्या घेतल्या जात नव्हत्या. आमचं 12वी झाल्यानंतर जर सायन्स विभागामध्ये असेल तर त्यांनी मेडिकलला ॲडमिशन घ्यायचं, कोण कॉमर्समध्ये असेल तर CA जायचं, वकील क्षेत्रामध्ये कोणाला जायचं त्यांनी जायचं, अशी पद्धत होती. परंतु ह्या प्रत्येक विभागामध्ये अशा पूर्वपरीक्षा आल्या आणि ह्या परीक्षा आल्यानंतर आपण जेव्हा 5वी 6वी 7वीचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा ह्या परीक्षेला आपण इतके कंटाळलेला असतो की ह्या परीक्षा कधी सुटतील हा विचार आपण करत असतो. परंतु ह्या परीक्षेचं भूत आपल्या मानगुडीवर बसलेलं असतं. आपल्या आताही आजही कधी कधी आमचं स्वप्न पडतं की आम्ही परीक्षा देत आहोत. हे कोणाच्या बाबतीत घडतं? जे खरोखर मनाने अभ्यास करतात, दिवसाची रात्र रात्राचे दिवस करून अभ्यास करतात आणि त्या परीक्षा देत असतात, अशा हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होत नाही. आज मागे जो प्रकार घडला असता तेव्हाच कुठेतरी आळा बसवला असता, तशी परिस्थिती पुन्हा झाल्या नसते, ह्या चुका झाल्या नसत्या. परंतु ही सिस्टीम सुधारणार कधी तुम्ही? आता ते नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जो आता हा तपास आहे तो आता तपास त्यांच्या केंद्रीय तपास यंत्रणेकडे दिलेला आहे. सगळ्याच यंत्रणा आता नियंत्रणाबाहेर चाललेल्या आहेत. कोणाचं नियंत्रण राहिलेलं नाही. या परिस्थितीला कुठेतरी आळा बसायला लागेल, कायद्याचा धाक दाखवायला लागेल, जेणेकरून ह्या ज्या काही यंत्रणेमध्ये काही जे लोक असतात, जे गैरप्रकार करतात त्यांना कुठेतरी चाप बसेल.
परंतु मागे जे घडलं ते जर चांगल्या पद्धतीने त्याचा निर्णय लागला असता तर पुन्हा अशी परिस्थिती झाली नसती. आज असं कित्येक अनेक असंख्य विद्यार्थी, लाखो विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या, अभ्यास करून परीक्षा दिल्या, परंतु त्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. आता जे झालं ते झालं, परंतु विद्यार्थ्यांनी न हारता पुन्हा एकदा आपल्या ज्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी पुन्हा नव्या ऊर्जेने तुम्ही तयार व्हा. चांगला अभ्यास करून मागे जे आपण जो अभ्यास करत आहे त्याच्यापेक्षा चांगला अभ्यास करून ह्या पुन्हा परीक्षा द्या. त्याशिवाय दुसरा आता पर्याय नाही आहे. हरू नका, जिद्द हरू नका. तुमचं जे उज्ज्वल भविष्य जे तुम्ही डोळ्यासमोर ठेवलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी सर्व तुमची ताकद पणाला लावा आणि पुन्हा एकदा या परीक्षा, नीटची परीक्षा असेल किंवा इतर परीक्षा असतील त्या चांगल्या पद्धतीने द्या आणि आपलं भविष्य उज्ज्वल करा. धन्यवाद.